आज आहे 3 जून. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तुम्ही काय करा, 6 तारखेपर्यंत तुम्ही शेतीची कामं करून घ्या. राज्यामध्ये 7, 8, 9, 10 त्या दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की परत काय करा, ही 7, 8, 9चा पाऊस पडल्याच्या नंतर 11, 12 आणि 13 3 दिवस उघड राहणार आहे. पण राज्यामध्ये मात्र 13 जून पासून ते 17 जून मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी अतिवृष्टी देखील होईल, काही ठिकाणी पूर देखील परिस्थिती राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे 13 जून ते 17 जूनच्या दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. म्हणून जर सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, ज्यांची शेतीची कामे राहिली असेल तर तुम्ही काय करा, ह्यामध्ये आणखी 6 तारखेपर्यंत करून घ्या. ज्यांच्या जमिनीमध्ये ओला असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय स्वतः घेऊ शकता. आणि खास करून या ठिकाणी आल्याच्या नंतर म्हणलं, या ठिकाणी तुम्हाला एक सांगू इच्छितो की 2019-20 ही बाग लावली होती आणि या ठिकाणी आता म्हणजे या 25 आल्याच्या नंतर पाहू शकता एवढ्या लिंबुनीचे झाड आहे. आणि या ठिकाणी खास करून अंदाज दिलेला आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, मी म्हटलं होतं ना 31 पासून ते 6 जून पर्यंत असं वारं सुटणार आहे. तर हे वारं सुटलं पाहू शकता. पण राज्यात तुम्हाला सांगतो, आज आहे 3 जून, म्हणजे आज 3 जूनला देखील महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. म्हणजे एवढा काही पाऊस बंद होणारच नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. त्याच्यानंतर 4, 5, 6च्या दरम्यान नाशिककडे देखील थोडा पावसाला सुरुवात होणार आहे. पण राज्यात मात्र 6, 7, 8, 9च्या दरम्यान भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात मात्र 13 तारखेपासून ते 18 जूनपर्यंत राज्यात जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल. धन्यवाद.